अत्याचार प्रकरणी नराधमाला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी। पोक्सो कायद्याअंतर्गत सुनावली कोठडी। नराधमाचा फोटो न्यूज 18 मराठीच्या हाती। भोरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे समाजात रोष। संबंधित प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार, तर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। खेडमध्ये 3 वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार केल्यानंतर मुलाची गळा चिरून हत्या। 16 वर्षाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी मूळचा बिहारचा असल्याची माहिती। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। निदाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। इतर आरोपींची कोर्टात सुनावणी सुरू। तिहेरी हत्याकांडानं सोलापूरचं बुरामणी गाव हादरलं। संपत्तीच्या वादातून आई आणि 2 मुलांची तलवारीनं वार करत हत्या। डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करतायत। हिंदू महिलांची जास्त सिझेरियन प्रसूती होतीये। कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानानं वादाची शक्यता। सरकारकडून मोबाईलवर आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टीमची चाचणी। लाखो मोबाईलवर एकाच वेळी वाजले चाचणी संदर्भातले सायरन। आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठीची यंत्रणा। आणि राज्याचा 12वीचा निकाल जाहीर। 12वीचा एकूण निकाल 89.79%। कोकणाचा सर्वाधिक 94.14%, तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल। मुंबईमध्ये वरळीत नारी वंदन विधेयक नामंजूर झालं आणि त्याविरोधात भाजपनं जनआक्रोश मोर्चा काढला होता। ती महिला जी समोर आली होती त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती आणि त्याचा संताप एका महिलेनं मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काढला। गेट आउट म्हणत तिनं मोर्चेकरांना सुनावलं। मात्र 2 आठवड्यानंतर आता या महिलेनं समोर येऊन आपली बाजू मांडली आहे। मोर्चाच्या वेळी फक्त मंत्री गिरीश महाजनांनीच त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असं तिने म्हटलंय। आणि यावेळी त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये असं त्या महिलेनं ठणकावलंय। महाजन was actually the only person in that rally जिन्होंने at least ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ। On his instructions, the 2 buses were moved और हम सब ने U-turn लिया और हम मेन रोड ज्वाइन कर पाए। Now, I would like to bring up one really important thing here. Please do not use my shoulder to take aim or pot shots at anybody. क्योंकि आप सभी political parties are guilty of the exact same offense. आपण पाहतोय की या महिलेनं आता आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी चिडलेलो असताना मात्र फक्त गिरीश महाजनांनीच आपलं बोलणं समजून घेतलं आणि तिथं बाकीच्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं मत तिने आता काही दिवसांनी व्यक्त केलेलं आहे। या महिलेची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। वरळीच्या मोर्चामध्ये ही या महिलेची प्रतिक्रिया गाजली होती। नाशिकमधल्या IT कंपनीतल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची ह्यात एक अपडेट समोर आली आहे। IT कंपनीमध्ये लैंगिक शोषण प्रकरणी निदा खान तिचा अटकपूर्व जामीन आता कोर्टाने फेटाळलाय आणि नाशिक कोर्टाने 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तौसिफ अत्तार दानिश शेखला 4 दिवसांची कोठडी आहे, तर शाहरुख कुरेशी रजा मेननला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळे जोडले गेलेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की निदा खान हिचा जामीन फेटाळला गेलाय, मात्र आज इतके दिवस झाले निदा खान फरार आहे। मुलगा आपण बघतोय नाशिक मधलं हे जे TCS प्रकरण आहे, या TCS प्रकरणामधला आज 2 महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते न्यायालयाकडनं प्राप्त झालेले आहे। त्यामधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निर्णय म्हणजे निदा खानचा जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। निदा खान हिच्या वकिलांनी
हा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता. यावरती दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो 2 दिवसांपूर्वी संपन्न झाला होता. अर्थात संपूर्ण एक दिवस जो आहे तो आरोपीच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी देण्यात आला होता. त्यानंतर सरकारी वकिलांकडनं युक्तिवाद करण्यात आला. या दोन्ही युक्तिवादानंतर हा निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता आणि आज यावरती निकाल देत निदा खान तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच प्रकरणामधले जे 4 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, ज्यामध्ये तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी या सगळ्या आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. त्यांची अधिकची पोलीस कोठडी एसआयटीला हवी होती आणि ही अधिकची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी त्यांना आज न्यायालयासमोर ज्यावेळेला हजर करण्यात आलं तेव्हा देखील मोठा युक्तिवाद, जोरदार युक्तिवाद आरोपींच्या वकिलाने त्या ठिकाणी केला. त्याला देखील सरकारी वकिलांनी मोठ्या प्रमाणात पुरावे त्या ठिकाणी दाखल करून युक्तिवाद केला आणि त्यानंतर या आरोपींना पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. त्यामुळे निश्चित हा जो नाशिकचा TCS मधला जो प्रकार आहे धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा, यातल्या आरोपींना न्यायालयाने आज दणका दिलेला आहे. निदा खानचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातल्या आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने वाढवून दिलेली आहे. ठीक, नक्कीच धन्यवाद सविस्तर बातमीसाठी. या 4 आरोपींची आता पोलीस कोठडी वाढवली आहे, मात्र निदा खान अजूनही फरार आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये बातमी आहे. बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर रॅकेट प्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली. दरम्यान या प्रकरणी आजच्या सुनावणीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. पहिली म्हणजे आरोपींनी पीडितेला गुंगीची औषधं दिली असा आरोप सरकारी वकिलांनी केलाय. तर ही कोणती औषधं होती याचा तपास सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आरोपींनी जादूटोणा केला असाही संशय तपास यंत्रणांना आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय. ही 2 निरीक्षणं नोंदवली गेलीत. आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत. लक्ष्मण, आपण पाहतोय की आता आरोपीच्या वकिलांनी 2 नवीन निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मृगा, आज TCS प्रकरणामधल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि जेव्हा या आरोपींना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं तेव्हा जो काही युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये 2 महत्त्वपूर्ण बाबी सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे आरोपी होते, जे महिला या कंपनीमधल्या महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करत असताना त्यांना गुंगीकारक औषध देत होते, अशा प्रकारचा गंभीर दावा जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या समोर केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट जे आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळतात. यापूर्वी संबंधित आरोपींनी ही जी यातल्या ज्या पीडित महिला आहे, पीडित तरुणी आहे, त्यांना नमाज पठण करणे असेल किंवा रोजा धरणं असेल यासाठी वेगळं प्रशिक्षण त्यांच्या घरी दिलं होतं. अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली होती. त्यानंतर या महिलांना काही धार्मिक पुस्तकं जी आहेत ती त्यांना दिलेली होती. इतकंच नाही तर या मुलींच्या मोबाईलवरती काही धार्मिक चॅनल जे आहेत ते त्यांच्या मोबाईलवरती डाउनलोड केले होते, काही व्हिडिओ त्यांना पाठवले होते. अशा पद्धतीचे काही डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील न्यायालयाच्या समोर दिलेले होते. मात्र आजच्या या सगळ्या युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांनी जो काही दावा त्या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये गुंगीकारक औषध या प्रकरणातल्या पीडित तरुणींना दिलं जायचं, त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं, अशा प्रकारचा आरोप आहे. आणि याच सगळ्या पुराव्यांच्या आधारावर, याच सगळ्या युक्तिवादाच्या आधारावर तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या 4 आरोपींना आज न्यायालयाने पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. मृगा, ठीक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की जे औषध दिले गेले त्याचा सोर्स काय आहे, त्याचं इंटॉक्सिकेशन कसं केलं गेलं, ते कुठून आणले गेले याबाबतची कलम लावली. जादूटोण्याच्या अनुषंगाने हे सगळं झालं. याच्यात जादूटोण्याचं अजून तर काही आले नाही, पण प्रायमा फेसी काही ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रकार आहे असं दिसतंय. तर तो तपास अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. तपासात काही निष्पन्न झालं तर निश्चित त्याबाबत सांगेल. आपण पाहतोय की धर्मांतर रॅकेट प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. खरं तर 2 नवीन निदर्शनं नोंदवली गेली आहेत. सरकारी वकिलांनी म्हटलंय